लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मेंढी चोरी प्रकरणातून मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, 10 दुचाकी जप्त। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची मोठी कारवाई। नाशिकच्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक मोठी कारवाई करत मेंढी चोरीच्या तपासातून दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 10 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 303 नुसार गुन्हा क्रमांक 538/2025 दाखल करण्यात आला होता। सागर दादाजी मोरे राहणार सायने आणि समाधान दिलीप मोरे या दोघांवर मेंढी चोरीचा आरोप होता। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या विशेष पथकाने सागर मोरे याला अटक करून सखोल चौकशी केली। चौकशीत त्याने गुन्ह्यात वापरलेली MH18BY 9905 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। पुढील तपासात सागर मोरे याने चांदवड, वडनेर, खाकुडी, जायखेडा आणि मालेगाव परिसरातून एकूण 10 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। या टोळीत समाधान दिलीप मोरे आणि समीर खान, जाकीर खान यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 305(अ) आणि 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई मालेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी ठरली असून वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर लगाम घालण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.